यानंतरची एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण पाहूया। पुणे पोलीस आयुक्तांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा केलेली आहे। आंदोलन मागे घेण्याची पुणे पोलीस आयुक्तांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती केली आहे। मेट्रोच्या उद्घाटनाची नवीन तारीख जाहीर झाल्यामुळे आंदोलन मागे घ्यावं, कुणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहन पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केलेलं आहे। डिस्ट्रिक्ट कोर्ट मेट्रो स्टेशनच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील आता तैनात करण्यात आलाय। मिकी घई आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। मिकी, पुणे पोलीस आयुक्तांनी आंदोलन मागे घेण्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती केलेली आहे, काय नेमकी माहिती? अजिंक्य, जर आपण बघितलं तर पुण्यातील जे शिवाजीनगर येथील जे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन आहे, अर्थात इथून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी या उद्घाटन करून थेट स्वारगेटपर्यंत अंडरग्राउंड मार्गाने जाणार होते आणि त्यानंतर पुणेकरांसाठी हा मार्ग खुला केला जाणार होता। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाल्यानंतर आता महाविकास आघाडीचे जे पुण्यातील नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की जर हा संपूर्ण मेट्रो मार्ग तयार आहे तर तुम्ही हे सुरू का करत नाही, आणि त्यामुळे ते या ठिकाणी येऊन काही पुण्यातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या हस्ते या मेट्रो स्टेशनचं उद्घाटन करणार आहेत, या ठिकाणी येऊन आंदोलन करणार आहेत। त्यापूर्वी जर आपण इथं बघितलं तर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे। जर आपण बघितलं तर 100 पेक्षा जास्त पोलीस या मेट्रो स्टेशनवर तैनात करण्यात आलेले आहेत। काही वेळातच ते महाविकास आघाडीचे जे सगळे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यांच्यासाठी हा संपूर्ण बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, कारण इथं कुठलीही अनुचित घटना घडू नये। कारण आतमध्ये जर घुसण्याचा प्रयत्न केला तर काही नुकसान होऊ शकतं, यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जाते। तर दुसरीकडे पुण्याचे जे पोलीस आयुक्त आहेत ते सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतायत महाविकास आघाडीचे जे पुण्यातील नेते आहेत की तुम्ही आंदोलन करू नका। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 तारखेला ऑनलाईन पद्धतीने या मेट्रो स्टेशनचं उद्घाटन करणार आहेत। आपल्यासोबत इथं स्वतः वरिष्ठ अधिकारी संदीप गिल सर आहेत। सर, या महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांच्याशी तुमचं काय बोलणं होतंय? ते त्यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर अजून देखील ठाम आहेत का? हो, तसे प्रकारचा एक इशारा काल रोजी देण्यात आला होता आणि ते आंदोलन असा थोड्या वेळाने काही जे सदस्य आहे ते एकत्र होऊन काहीतरी त्याची जी भूमिका आहे त्यांनी प्ले करणार आहे। परंतु आमचा त्याचे बरोबर बोलणं झालेला आहे आणि एक कम्युनिकेशन जे आहे खूप चांगले प्रकारचं, आणि पुण्याचं तसाही सुद्धा कोणत्याही पक्षाचं आंदोलन असेल त्याचे बरोबर जे आहे ते प्रशासनाचा चांगले प्रकारे संपर्क असतात आणि त्याचे बरोबर आमचं बोलणं चालू आहे। ते सहकार्याची भूमिका मध्ये असतात नेहमी, आज सुद्धा त्यांनी सहकार्य। परंतु आता तरी सीपी साहेबांनी बोलल्यानंतर देखील ते त्यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत। हळूहळू कार्यकर्ते गेटवर जमायला सुरुवात झाली आहे। हो, आता त्यांनी जे ऑलरेडी त्याचे लोकांना इशारा दिलेला आहे कालपासून, आणि पुढे जे ते काही लोकांना तसे प्रकारचा मेसेज इमिडिएटली देणे शक्य नसते काही वेळी, परंतु आता आम्ही त्याचे बरोबर एकदा डिस्कस करतो आणि हे समन्वयाची एक वातावरणामध्ये ह्याचा समाधान होईल। सर, आपण कडेकोट बंदोबस्त लावलाय, किती साधारण बंदोबस्त लावलाय? आतमध्ये येऊ दिलं जाणार नाहीये त्यांना? ही कसं असते की हा जे फोर्सची डिप्लॉयमेंट आहे, फोर्सची डिप्लॉयमेंट हा परिसर मोठा असल्यामुळे आम्ही की इथे कुठल्याही प्रकारचा काही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे आम्ही जे फोर्स आहे ते काही 80-90 लोक जे आहे ते 100 लोक डिप्लॉय केले आहे। परंतु विषय ती नाही आहे की बंदोबस्तामध्ये किती लोक आले आहे, विषय आहे की ते परिसर मोठा आहे आणि दुसरा आहे की अजून काही वेळी काही जे लोकप्रतिनिधी असतात, ज्या ते मॅच्युअर लीडर्स असतात, कुठे अग्रेसिव्ह बी होतात बरेचदा। नाही, ते नाही, ते खूप सहकार्य करतात, पण हे करता कोणी माणूस मधून कुठल्याही प्रकारच्या आय मीन टू से की कम्युनिकेशन कमी पडल्याने काही होऊ नये तसे प्रकारची काळजी घेण्यासाठी आम्ही असे प्रकारचा बंदोबस्त लावतोय। जसं सर या ठिकाणी सांगतायत की कडेकोट बंदोबस्त पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे। जे महाविकास आघाडीचे सगळे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यासाठीच हा संपूर्ण पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। अजिंक्य, मी आतली बाजू सुद्धा तुला दाखवतो। या ठिकाणी देखील त्यांनी आतमध्ये प्लॅटफॉर्मचे तिथं देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण आतमध्ये देखील त्यांची जाण्याची तयारी आहे। कारण त्यांनी काही महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी काही स्थानिक जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्या हस्ते
त्यांना हे उद्घाटन करायचंय, त्यांचं असं म्हणणं आहे आणि त्यामुळेच ते अग्रेसिव्ह आहेत, ते आतमध्ये त्यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्यामुळेच पुणे पोलिसांनी एवढा मोठा फौजफाटा या ठिकाणी आणलेला आहे आणि या परिसरात अशा पद्धतीने कडक बंदोबस्त पुण्यातील या सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनवर तैनात करण्यात आलाय. अजिंक्य, मिकी, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. आणि आपण पाहतो आहोत की एकीकडे पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. स्वतः पुणे पोलीस आयुक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत संवाद साधतायत, त्यांना आवाहन करतायत की त्यांनी आंदोलन करू नये. पण दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते सुद्धा आंदोलनावर ठाम असल्याचं दिसतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.